नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर नवीन परिपत्रकानुसार ई-KYC करत असताल आणि तुम्हाला जर OTP येत नसेल तर घाबरून जाऊ नका। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचे कारण सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, अनेक महिलांना ई-KYC प्रक्रिया पूर्ण करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत। यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे आधार क्रमांक टाकल्यानंतर आवश्यक असलेला OTP येत नाही। यामुळे लाखो महिला ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीत। ही एक तांत्रिक समस्या आहे। ई-KYC करताना महिलांना सर्वप्रथम आधार क्रमांक नोंदवावा लागतो। त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी त्यांना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून आधार प्रमाणीकरण म्हणजेच आधार ऑथेंटिकेशन करावे लागते। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांना पुढील 2 महिन्यांमध्ये ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची नम्र विनंती केलेली आहे। पण पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे या मुदतीमध्ये ई-KYC पूर्ण करणे महिलांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे। ही समस्या तातडीने सोडवणे आवश्यक आहे, जेणेकरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना वेळेवर ई-KYC करता येईल। सरकार आणि संबंधित विभागाने या तांत्रिक अडचणीकडे लक्ष देऊन ती लवकर सोडवावी अशी अपेक्षा आहे। तसेच ही जरी एक तांत्रिक समस्या असली तरी आपण ई-KYC करताना योग्य तो मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकावा अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे तुम्हाला OTP प्राप्त होऊन ई-KYC करता येईल।